मित्रांनो नमस्कार. बघा, स्वप्नात एखादं कठीण स्वप्न जेवढं चिडवत नाही तेवढं एखाद्या पेपरात आलेला सरळ व्याजाचा किंवा चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आपल्याला सोडवतो. ठीक आहे, म्हणजे चक्रवाढ व्याजाचा प्रश्न पेपरात आला की याला काय वापरा काय याच्यातच आपला अर्धा टाइम चालू जातो. ठीक आहे, पहिली गोष्ट तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र तुमच्या 90% लोकांचं पाठ नसेल. बरेचसे लोक काय करतात, अशी क्रमागत मेथड वापरत असतील. जशी की तुम्हाला म्हणलं की 1000 चे 4% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, तर तुम्ही काय करता, सर 1000 गुणेला 104 छेद 100 गुणेला 104 छेद 100. ठीक आहे, मग इथून त्यांचा गुणाकार करायचा अवकळा, सगळ्या अवकळा म्हणजे चक्रवाढ व्याजाचा प्रश्न कमीत कमी सर आमचे 2 मिनिटं किंवा 1 मिनिट तरी खाऊन जातोच. ठीक आहे, पण याच्यानंतर चक्रवाढ व्याजाचा प्रश्न कमीत कमी तुमचा 20 ते 30 सेकंदाच्या आत संपीन याची गॅरंटी माझी 100%. 20 ते 30 सेकंदाच्या आत संपीन. फक्त एवढा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ तेवढा पुरा पहा आणि चक्रवाढ व्याज कधी नाही 10 मिनिटाचा तुमचं दमन झाला. ठीक आहे, मग आपण आज कोणती पद्धत वापरणार, की आपण वापरणार आहे गुणोत्तर पद्धत. मग गुणोत्तर पद्धत कशी येईल पहा. सर्वात आधी लक्षात घ्या, जर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज करायचं असेल तर गुणोत्तर येईल 2:1. ठीक आहे, किती वर्षाचं, 2 वर्षाचं. मग त्याचं काय करणं ते सांगतो, सगळं सांगतो, फक्त समोर लक्ष द्या 5 मिनिटासाठी पुढच्या. जर 3 वर्षाचं गुणोत्तर काढणार असेल, चक्रवाढ व्याज काढणार असेल तर गुणोत्तर होईल 3:1. किती वर्षांसाठी सर, 3 वर्षांसाठी. काय बनेल, 3:1. जर 4 वर्षाचा असेल तर काय होईल पहा, मग 4, मग 3 आणि 3 6, 3 आणि 1 4, मग येईल 1. 5 वर्षाचं चक्रवाढ व्याज करणार असेल तर गुणोत्तर काय लिहिसान, सर 5 वर्षाचं 5 साठी 5, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 4 आणि 1 5, 1 जसाचा. ठीक आहे, 1 जसाचा तसा. 6 वर्षासाठी काय करसा सर, आता 6 वर्षाचं येत अर्थ नाही पण लिहून घेऊ. 10 आणि 5 15, 10 आणि 10 20. ठीक आहे, 10 आणि 5 15. ठीक आहे सर, 5 आणि 1 6 आणि त्याच्यानंतर याला सर म्हणजे हे गुणोत्तर झालं तुमचं. जेवढ्या वर्षाचं तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारलं जाईल तेवढ्या वर्षासाठी वापरायचं. ठीक आहे, पण मग सर एवढं काही विचारता नाही ना, तुम्हाला माहिती आम्हाला फक्त हे 2च विचारता, मग 2च लक्षात ठेवा, जास्त काही करायची गरज आहे का, नाही. फक्त काय सर 2:1 2 वर्षासाठी आणि 3:1 किती वर्षांसाठी सर, किती 3 वर्षांसाठी. हे 2 वर्षांसाठी, हे 3 वर्षांसाठी. फक्त गुणोत्तर लक्षात ठेवायचं. समजा आपल्या समोर प्रश्न आला, काय आला प्रश्न पहा, सर 7,500 रुपये किती रक्कम आहे सर, 7,500 रुपये. म्हणजे तुमच्या आतापर्यंत सगळ्यात शॉर्ट कमी वेळ देणार उत्तर आहे. इतक्या रकमेचे 4% व्याज दराने, किती टक्के व्याज दराने सर, 4% व्याज दराने 2 वर्षासाठी किती चक्रवाढ व्याज होईल. किती वर्षासाठी सर, 2 वर्ष. किती वर्ष आहे, 2 वर्षासाठी 7,500 रुपये इतक्या रकमेचे 4% 2 वर्षासाठी किती व्याज. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काय सर, हे रक्कम आपली मुद्दल आहे, याच्यावर किती टक्के सर, 4% व्याज आहे. किती वर्ष, 2 वर्ष. 2 वर्षासाठी गुणोत्तर काय सांगितलं सर, 2:1. काय गुणोत्तर सांगितलं, 2:1. म्हणजे 2 वर्ष. ठीक आहे, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. ठीक आहे, 3 वर्षाचं असतं काय पाहिलं सर आपण, 3:1. ठीक आहे, ही मेथड तुमच्या चक्रवाढ व्याजाच्या कोणत्याही गणितात लागेल. आता ह्या याच्यात आपण पाहू साधारण चक्रवाढ व्याज काढणं. याच पद्धतीनं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण की जर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक दिला असला किंवा फरक काढणं असला त्यासाठी कसं वापरायचा, किंवा फरक दिला असला तर मुद्दल कशी काढायची किंवा दर कसा काढायचा, याच्यावर सुद्धा ही ट्रिक आपण लावू. ठीक आहे, ही एक पद्धत आहे, ट्रिक नाही म्हणता येणार. काय करायचं, फक्त या दोनाच्या खाली एक डब्बा आहे आपला आणि एक एकाच्या खाली डब्बा आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट तर 7,500 वरून त्याचे 4% काढा. कोणाचे, 75. 4% तुम्हाला माहिती पाहिजे सर, एक शून्य काढा की उरता 10% आणि दुसरा शून्य काढा की उरता 1%. किती टक्का उरतो तो, 1%. तुम्ही आतापर्यंत शिकले असाल ना, बरेच जण शिकवतात. शेवटून एक घर पुढे गेले की 10% भेटतात, शेवटून 2 घर पुढे गेले की किती टक्के भेटतो, 1%. सर 7,500चा 1% जर 75 आहे तर 4% किती हो, 1% 75, 2% 150, 3% किती होतील सर, 225 आणि 4% किती होतील सर, 300. किती होतील, 300. किंवा असं काढून घ्या सर, 7,500 गुणेला 4/100 असं तुम्ही करू शकता. 5 चोक 20 शून्य, चला 2 7 चोक 28 2 3. म्हणजे 7,500 चे 4% त्याला सर 300 ते इथे लिहून घ्या.
2च्या खाली किती दिले तिथं 300. परत या 300चे 4% इथे लिहा. किती 300चे 4%. मग 300चे 4% किती येतील सर? काढून घ्या साईडले. आता तुम्ही गरीब लोक आहे आपण, आहे की नाही. 300 गुणिला 400 100 0 0 कॅन्सल 4 त्रिक 12. किती आले सर हे 12. आता काय करायचं पहा. काहीच नाही, संपला विषय. येतच यांचा गुणाकार करा सर. किती आले 3 दुने 600. बरोबर आहे. 12 1 12. आणि यांची काय करसान सर बेरीज. काय करसान यांची बेरीज. किती वर उत्तर सर 612. किती आलं उत्तर मग 612. म्हणजेच काय 7,500 रुपयांवर 4% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होईल मग सर 612 रुपये होईल. काही जास्त कठीण आहे खरे. आता एवढं मोठं रामायण महाभारत करायची गरजच नाही. याच्यासाठी पेपरामध्ये काय करणं पडतं पहा आपल्याला. एवढं करायची गरज आहे काही नाही. अजून 2-3 उदाहरणं घेणार मी. फक्त काय करणं पहा पेपरात. सर किती वर्षांसाठी 2 वर्षासाठी म्हणजे 2 ठीक आहे. किती टक्के 4%. बस 7,500 4% किती येतील तेवढे 4% काढायला बस तुम्हाला. आता ते बी जर सोपं वाटलं तर लगेच मग काय सर 2 कटले 1% आला 75, 2% 150, 3% 225 आणि 4% किती येईल 300. इथं लिहिले 300. 300चे 4%. 2 शून्य कटले 4 त्रिक 12. 3 दुने 600. ठीक आहे. अधिक 12 किती झाले सर 612. बस किती सेकंद लागले मोजून. तरी समजवता 30 सेकंदाच्या आत झालं येतं. मग विचार करा तुम्ही जेव्हा सोडव सांगतो किती सेकंदात सोडव सांग. ठीक आहे. डोक्याला ताणणी आहे. आता तिच्यात जर केला दुसरी मेथड तुम्ही जे करता ते सर 7,500 गुणेला 104 गुणेला 104 भागेला 100 आणि 100. हिच्यात पा 1 2 3 1 2च कटले 3च कटत बी नाही. ठीक आहे. 2 कटल्यावर परत त्यांचा गुणाकार करा मग त्याला भागाकार करा. हायच की नाही डोक्याला ताणीचा. ठीक आहे. याला हातबिलाज करत आहे का. अरे याच्यात तर बेरीज साधी गुणाकार एकदम सोपा. 300 गुणिला 2 12 गुणिला 1 असे. किती सोपं केली. पुढचा प्रश्न पाहू. पहा आता जमून नाही सर 2 वर्षाचे. 2 वर्षाचं म्हणजे 2 400 रुपये किती टक्क्याने सर 10%. मग सर 400चे 10% किती झाले हो 40. समजतं ना सर. 1 0 10% साठी 1 0 40. त्याच्यानंतर सर आता 40 ते 10%. एक एक घर पुढे सरकताना तर त्याची टक्केवारी पुढे काढत जायची. मुद्दलवरून इथे याची इथून पुढे जात राहायची. 3 वर्षाचं दाखवतो सर. 40चे 10% झाले सर 4. यांचा गुणाकार 40 दुने 80 अधिक 4 1 4 किती झालं सर 84. किती झालं 84. किती सोपं आहे हो सर. पहा काय करायचं सर. मुद्दल किती आहे 400. ठीक आहे. 2 वर्ष 2 लिहिलं. ठीक आहे. किती टक्के सर 10%. इथे येताना याचे 10% काढा सर. 400चे 10% 1 0 काढला किती झाले सर 40. 40चे 10% 0 काढला किती झाले सर 4. यांचा गुणाकार 40 दुने 80 अधिक 4 1 4 किती आले सर 84. आहे का ऑप्शन मध्ये. आहे ना. ऑप्शन क्रमांक 3. किती सोपं आहे एकदम सोपं. पुढचा प्रश्न पहा. 3 वर्षाचे. हा सर आता जमलं पाहिजे पहा. तुम्हाला म्हणून किती मुद्दल आहे सर 5000. मुद्दल किती रे 5000. किती टक्के दर आहे सर 8%. किती टक्के दर 8%. 3 वर्षाचं गुणोत्तर काय सर 3 1. काय गुणोत्तर थोडं दूर लिहायचं वाटतं सर. 3 1. 3 वर्षांचं गुणोत्तर किती 3 1. मग सर 5000चे 8% किती येतील हो. 1% किती सर 50. नाही समजत असं करून घ्या. तेच त्यांना घ्या 5000 गुणेला 8/100. 2 0 काय 8 पंचे 40 आणि तिच्यावर हा 0 किती आले सर 400. ठीक आहे. या 400च्या आता पुढे सरकताना याचे किती टक्के काढसान इथं 8%. मग सर 400चे 8% हो 2 0 काय 8 चोक 32. बरोबर आहे. समजतं ना. इथं काढून घ्या 8 असतं भाऊ. तुम्ही आज म्हणता सर आम्हाला समजलंच नाही ते. 0 0 काय 8 चोक 32. ठीक आहे. हा मग सर याच्या पर्यंत 8% काढणं पडतील ना. एक एक गरजा पुढे सरकताना तिचे 8% तुम्हाला काढणं गरजेचे आहेच. मग 32चे 8%. 32 गुणिला 8/100. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करसान 8 दुने 1600 6 1 8 3 24 आणि 1 25. 256 भागेला 100. 2 0 कटले पॉईंट पुढे आला म्हणजे काय आला सर 2.56. ठीक आहे. 32चे 8% किती झाले सर 2.56. यांचा गुणाकार 4 त्रिक 1200 अधिक 32 त्रिक सर 96. 3 दुने 6 3 त्रिक 9 आणि 2.56 अधिक करा सर किती आले हो 5 6.6 2 8 9 जसेचे तसे 3 जसेचे तसे 1 किती आला सर हा 1398.56. ठीक आहे. सॉरी हा 2 जसाचा तसा तेच म्हणलं 3 कसं काय आले 2 जसा तसा हा उत्तर किती झालं सर 1298.56. ऑप्शन क्रमांक 2. एवढं कठीण वाटणारा प्रश्न किती सेकंदात सोडवला 30 सेकंदात.
हा रेशो पाठ ठेवा. रेशो पाठ असला म्हणजे आरामात उत्तर येतं. आणि एक एक घरपुढे सर सांगतात जी टक्केवारी काढत चालल्याची, बाकी कार्यक्रम काहीच दुसरा करणार नाही. डोक्याला ताणच नाही पहिली गोष्ट. चक्रवाढ व्याज दरामध्ये काय राहतं, मेन तर डोक्याला ताण राहतो. ठीक आहे, पहा आता दुसरं समजलं असेल. तिसरं पहा, 3च वर्षाचं आहे. किती मुद्दल आहे सर? 8,000. किती दराने? 5% दराने. तुमचे आलेले प्रश्न या मनानं प्रश्न घेतला, मनानं घेतला असेल जेम कठीण घेतला असता मी, पण हे सोपे तुम्हाला कोण दाखवतोय, तुमच्या पेपरात आलेले असेच प्रश्न येतात चक्रवाढ व्याजाचे ते पहा. आता पुढचे आपण कशावर करू, फरकावर. पण या तुम्ही चांगला शेअर करा. हा किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे सर 3 1. 8,000चे 5% किती आले सर? 2 शून्य कटले, 8 पंचे 40, 400. बरोबर आहे ना? 5%. त्याच्यानंतर 400चे 5% किती येतील सर? मग 400चे 5%, 2 शून्य 5 चोक 20 येतात. हा गुण करून घ्या. 5/100. ठीक आहे, किती आले? 5 चोक 20. आता 20चे 5% परत. मग सर 20 गुणिला 5/100. 5 1 5, 20 1 20, 20 5 100, 5 5 कॅन्सल. किती आला? 1. यांचा गुणाकार 4 त्रिक 1200 अधिक 20 त्रिक 60 अधिक 1 1 1. सर 1 6 2 1, 1261. किती व्याज आलं सर? 1261. काही कठीण आहे? एकदम सोपं. पहा इतकं सोपं आहे प्रत्येक गोष्ट. पहा जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत कठीण वाटेल. एकदा जे शिकले की अरे काय विषय, एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता हे जे नवीन प्रश्न आहेत पुढचा जो टाईप इन तो आपण पुढच्या वेळेस शिकू. फक्त एका प्रश्नाचं जे उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी सांगा. मित्रांनो तुमच्या जवळ 9,000 रुपये, 9,000 रुपये ते आहेत तुमच्याकडे 5% दराने, 5% दराने. तर त्याचे 4 वर्षाचे, किती वर्षाचे? 4 वर्षाचे सरळ व्याज सांगा. कोणते व्याज? चक्रवाढ व्याज. सॉरी हा, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 4 वर्षाचं काय, 4 वर्षाचं तुमचा रेशो काय येईल किंवा कसा बनेल हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय मी. ठीक आहे. आता हे तुम्हाला इथून घेणं आहे आणि त्याचं उत्तर काढून आणणं आहे. काही कठीण आहे का? नाही, एकदम सोपं आहे. उत्तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.